भडगाव तालुक्यातील कसगाव शिवारात आज सकाळी 9 ते 10 वाजेच्या सुमारास भीषण आग लागून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रवींद्र राजाराम साठे व गणेश साठे यांच्या सुमारे 5 एकर शेतातील मक्याला अचानक आग लागल्याने काही क्षणात संपूर्ण मका जळून खाक झाला. आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीत मका, ठिबक सिंचन व्यवस्था जळून नष्ट झाली असून काही जनावरे जखमी झाली आहेत. एकूण 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय. दरम्यान शेजारील प्रवीण पाटील यांच्या शेतातील 2 बैल तसेच अनिल चौधरी यांच्या शेतातील 2 बैल व 1 गाय गंभीर जखमी झाली. मंगलाबाई भिंगसिंग पाटील यांच्या शेतातील सुमारे 10 ते 15 हजार रुपयांचा मका जळून खाक झालाय. घटनेची माहिती मिळताच स्थानिक शेतकरी व नागरिकांनी तातडीने धाव घेत विहिरीतील पाणी टाकून आग आटोक्यात आणली. आग वेळेत नियंत्रणात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शासनाकडे केली. सकाळी 10 वाजता आग लागली शेतात. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. ठिबक वगैरे पाईपलाईन ते शेतीचं जेवढं साधन सामग्री तेवढं जळालंय. तर शेतकऱ्यांना काहीतरी नुकसान भरपाई मिळायला पाहिजे. गाय ढोरं वगैरे थोडे वीज आग लागलेली आहे त्यांना, तर ते दुखापत झालेलं आहे त्यांना. काही जीवितहानी नाही झाली पण? नाही, जीवितहानी नाही झाली. मोठा अनर्थ टळला का? मोठा अनर्थ. आज सकाळी 10:30ला रमेश वाणीच्या वडिलांचा फोन आला की आग लागली बा वरच्या शेताच्या चिंदाच्या शेताकडनं. तर कमीत कमी आमचं 5 एकर क्षेत्र, तर 5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आणि बाजूला आपला अनिल चौधरी याच्या गाई व बैल हे बी जळालेले, त्याचंही नुकसान झालेलं. इकडे बाजूला प्रवीण धैर्यसिंग पाटील याचंही नुकसान झालेलं गावाचं, त्याच्याही ढोरांना इजा झालेल्या आहेत. मका बी जळालाय का? मका बी जळाला, ठिबक आणि पाईपलाईन ते पण जळालेले आहे. चारा सगळं जळालेलं आहे. तलाठी वगैरे कोणी पंचनामाला आले का? अजून कोणी आलेलं नाही. फोन केलेला आहे त्यांना. केलेला आहे का?